चला, अनिता सुनीता कविता हा माझ्याकडचा सम आहे. वेअर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 3:3:2. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2022 इज दिस. काय काय दिले चेक करूया. आणि हे कॅपिटल्स आहेत म्हणजे लेजर्स. रिझर्व्ह फंड आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे आणि बाकी इथं कुठे काही प्रॉब्लेम दिसत नाही. ऑन द फेस ऑफ बॅलन्स शीट RDD पण नाही आहे. व्हेरी गुड, सो लकी वी आर. चलो, ऑन 1st of April 22 मिसेस कविता retired from the firm on the following terms. Goodwill of the firm to be valued at rupees 4,000. However, only Kavita's share in it is to be raised in the books and written off immediately. Yes, इतकं क्लिअरिटीने दिलं आहे. वंडरफुल. एवढं क्लिअरिटीने देऊन टाकलं. मस्त. असा पाहिजे सम. बरोबर ना? की काही ॲम्बिग्युटी काही राहिलीच नाही. पण मला एक सांगा, हे 4,000 एंटायर गुडविल कविताचं आहे? फर्मचं गुडविल आहे. मग कवितेचं गुडविल किती येणार? कोण कविता आहे? 2 वाली आहे. 2/8 म्हणजेच 1/4. मग 1/4 1,000. 4,000 into 1/4 is equal to 1,000. Absolutely correct. 1,000 गुडविल काय झालं? रेज झालं. आणि कसं? गेनिंग रेशो. आता सिनॅरिओ 4 आहे. सिनॅरिओ 4 म्हणजे बाय गुडविल. आता 2 गुडविल येणार आहे. आणि 2 गुडविल कुणाला? कंटिन्युइंग पार्टनर्सना. आणि रेशो गेनिंग रेशो. बरं, आता गेनिंग रेशो काढायची गरज आहे का? चेक करूया. न्यू रेशो दिला असेल, तर गेनिंग रेशो येणार. न्यू रेशो दिलाय का? नो न्यू रेशो. ऑल राईट. मग आपला मग काय करणार? 3 म्हणजे इक्वल आहे. म्हणजे 500. बघा किती सोपं झालं. ओके, म्हणजे आपण अख्ख्या पहिल्या ॲडजस्टमेंटचं फुल डिटेक्शनच करून टाकलं. डन. पुढे जाऊया. असेट्स रिव्हॅल्यूड आहेत. मार्किंग करतो. स्टॉक घ्या. नंतर मशिनरी लिहा. नंतर फर्निचर लिहा. नेक्स्ट RDD टू बी मेंटेन. RDD डेटर्स. आणि काय आहे? 100 रुपीज रिटर्न ऑफ क्रेडिटर्स. कुठे गेला क्रेडिटर? इथं आहे. ओके. and the amount payable to Mrs. Kavita is to be transferred to her loan amount. चला, काय प्रॉब्लेम आहे? इनिशियल फर्स्ट थिंग फर्स्ट. सुरू करा. पहिली गोष्ट जी आहे ती सगळ्यात पहिले काय करायचं आहे? पोस्टिंग. जे तुम्ही नेहमी करता. स्टार्ट करा. एकदम आवाज बंद. चला, झालं आहे पोस्टिंग?
ला जाऊ का पुढे? हो सर. एव्हरीवन. चला रिझर्व्ह फंड काय डिस्ट्रीब्यूट केला? 1500 1000. अटक पटवर तोपर्यंत तुम्ही गुडविल करा. चला घ्या. गुडविल 4000 आहे आणि त्यात आपण मगाशी काढलं कविताचं गुडविल 1000 आहे आणि ते विड्रॉ झालंय. अमाऊंट लिख ना. बाय गुडविल टू गुडविल. बाय गुडविल टू गुडविल. बॅलन्स शीटला येणार नाही गुडविल. विड्रॉ झालं तर गुडविल बॅलन्स शीटला नाही येणार आहे. बाय गुडविल टू गुडविल होणार. बाय गुडविल 1000 इन अ रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल, कविताच्या कॅपिटल मध्ये, आणि टू गुडविल कंटिन्यूइंग पार्टनर्स मध्ये 500 गेनिंग रेशो मध्ये. गेनिंग रेशो म्हणजे जो रिमेनिंग रेशो न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो तोच आपला गेनिंग रेशो झाला. का? कारण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलाच नाही. ओके, चेक करूया. लेट अस सी काय काय केलं आपण. हे का पहिली बॅलन्स शीट चेक करा. अप टू दिस हे सगळं रेकॉर्ड केलं. नंतर पार्टनर्स कॅपिटलला बॅलन्स आणि रिझर्व्ह फंड चेक कर तुझं. नंतर नेक्स्ट आता गुडविलची ट्रीटमेंट केली मी. बाय गुडविल टू गुडविल. बाय गुडविल रिटायरिंग पार्टनरच्या शेअर हे कॅपिटलमध्ये आणि टू गुडविल फक्त ह्या दोघांना. कुठल्या रेशोमध्ये? गेनिंग रेशो. सॉरी. आता काय करायचं आहे? चला आता करा रिव्हॅल्यू. असेट्स रिव्हॅल्यू करा सगळे. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करूया. रिव्हॅल्यू करा असेट्स नीट व्यवस्थित. रिव्हॅल्यू पण करू. रिव्हॅल्युएशन क्लोज करा. कविताचं लोन काढा. नाव युअर अवेअर ऑफ इट. मस्त मध्ये करून टाका फटाफट. मागच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आपल्याकडे बॅलन्स शीटच्या. हां रिव्हॅल्युएशनचा लॉस आलाय किती?
1,200. 1200 तिचा लॉस आलाय. डिस्ट्रीब्यूट करणार 332 मध्ये. 4,000. Sorry. 450, 450 आणि 300. ती म्हणते 450, 450, 300 डिस्ट्रीब्युशन आहे लॉसचं. आणि लॉस आलाय म्हणते ती. चला लॉस ट्रान्सफर करा कॅपिटलला आणि काय काढून घ्या. लोन 9,700 लोन येत आहे. बरोबर ना. आज तर आपण 3 सम करतो. मग परत ओसी करू. अरे लोन घे आणि तिथे लेस कर की. अरे ॲडिशन तरी कर पहिले. करू दे. चला ऑनलाईनला काय परिस्थिती आहे. टॅली पाहिजे सर. झाली का बॅलन्स शीट टॅली. एक साईड आली सर 47,600. दुसरी साईड करते. ओके. जसगुन आपका क्या हाल है भाई. सर अभी तक का लोन 9,700 आया है. कितना आया लोन. 9,700. चेक करा. 9,700 लोन है. 1,200 लॉस आहे. हर्षदा तुझी काय परिस्थिती आहे. बॅलन्स शीट करते है. लॉस बरोबर आहे का. सर झालं टॅली 47,600. 47,600 इज अ बॅलन्स शीट टोटल. दोन्ही साईड चेक केल्यात का. हो सर झाली. माझी पण झाली. देव तुझी काय परिस्थिती आहे. हा टॅली झाली बघा. जमायले 47,600. काय श्लोक करतोय काय. काय पार्टनर्स कॅपिटल. काय परिस्थिती आहे. हा आत्ताशिक लॉस आणि बॅलन्स शीट टॅली झाली. हो काय श्रेया. चला चेक करूया. लेट अस चेक इट. लोन ट्रान्सफर होणार बॅलन्स शीट मध्ये. रिटर्न में 47,600. चला चेक करा. रिव्हॅल्युएशन अकाउंट चेक करा. रिव्हॅल्युएशन अकाउंट चेक करा. स्टॉक डेबिटेड 300, मशिनरी 7, डेटर्स 500 आणि फर्निचर चेक करा. फर्निचर आणि क्रेडिटर्स काय आलं
लॉस आला. लॉस 450 अनिता, 450 सुनीता, 300 कविता. लॉस आपल्याला पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला म्हणजे रिकवर करायचं आहे, त्यांच्याकडनं रिकवर्ड करायचं आहे. आता पहिले कविताचं कॅपिटलमध्ये आपण लोन काढूया. लोन पहिले त्यासाठी कविताचं लेजर क्लोज करा. सगळ्यांची क्लोज केली तरी चालतील, पण टोटल चेक करा. 10,000 आहे, त्यातनं 300 मायनस केले की लोन निघाला 9,700 आणि या दोघींचा बॅलन्स निघाला 11,550 आणि 15,550. चेक करा. 11,550 आणि 15,550. इज दॅट करेक्ट? करेक्ट. आता त्याचं काय करणार पुढे? व्हॉट इज नेक्स्ट वी हॅव टू डू? नेक्स्ट इज बॅलन्स शीटला ट्रान्सफर करा. लोन बॅलन्स शीटला बाकी सगळ्या ॲडजस्टमेंट करून घ्या. लोन ट्रान्सफर करा, पार्टनर्स कॅपिटल ट्रान्सफर करा. आता तुम्हाला माहिती झालं आहे सगळं कसं करायचं आहे. सो इट इज 47,600 आणि 47,600 इज अ टोटल. राईट? बरोबर का? चलो वन मोर. अरे मी नाही असं काही काढून राहिलं. वन मोर.